तहान लागल्यावरती विहीर खोदायची ही म्हण आहे ना, ती एकदम मला लागू होते. तर आज होता पौष महिन्यातला चौथा रविवार. मस्त आम्ही सकाळी पूजा वगैरे केली आणि पूजेचा व्हिडिओ शूट करण्यासाठी नवरोबांच्या हातात मोबाईल दिला होता. त्यांनी एकही व्हिडिओ शूट केली नाही, फक्त मोबाईल हातामध्ये धरलेला होता. तर असं काही आमच्याकडे असतं आणि जेव्हाही मी असं ट्रायपॉड लावलेला असतो ना, आमच्या मनाला या ट्रायपॉडशीच खेळायचं असतं आणि कधी कधी मोबाईल सकट तो ट्रायपॉड खाली घेऊन येतो. आता उपवास म्हटलं की आज बनवली होती खिचडी आणि कोणत्याही उपवासाला ना मी भगरीचे काही पदार्थ बनवले की बऱ्याच जणी कमेंट्स येतात, या उपवासाला भगर चालत नाही, त्या उपवासाला चालत नाही. त्यामुळे हल्ली तर मी भगरीचे पदार्थ बनवायचं सोडून दिलंय आणि सरळ मी ही साबुदाणा खिचडी बनवत असते. त्यासोबत घेतलं होतं मस्तपैकी ताक. कोणाकोणाला खिचडीसोबत ताक आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या दिवशी उपवास असतो ना, चहाची तल्लफ तर एवढी होते ना, साधा सुद्धा चहा नाही, एकदम कडक चहा. आणि तो पण मी एवढा मोठा कप भरून चहा घेते आणि बाहेर बसून मस्त चहा घेतला. आणि बऱ्याच जणांना हा प्रश्नही पडलाय की दारात एवढी मोठी रिकामी जागा असताना कुंड्यांमध्ये तू झाडं का लावतीयस. तर बऱ्याचदा झाडं लावल्यानंतर त्याच्या मागे साप वगैरे येऊन बसतात. त्यामुळे यावेळेस म्हटलं नको, दारात जवळ झाडच लावायची नाहीत. त्यामुळे मी कुंड्यांमध्ये ही सगळी झाडं लावलीत. आता संक्रांतीला मला ही साडी घालायची आहे, त्यावरती हा ब्लाऊज ना आमच्या यांनी जाऊन काल घेऊन आलेत. आणि ते मला नेहमी म्हणतात की तहान लागल्यावरती विहीर खोदायची ही तुझी सवयच आहे, कारण की दरवेळेस कोणता कार्यक्रम जवळ आल्यानंतरच माझं 2 दिवसावरती ही सगळी कामं चाललेली असतात. आता हा ब्लाऊज यावरती थोडंसं वेगळा वाटतोय, पण वर्क केल्यानंतर व्यवस्थित मॅच होईल असं मला तरी वाटतंय. आणि 2 दिवसावरती आता संक्रांत आहे, त्यामुळे खण वगैरे आज आत्या घेऊन आले. आणि गेल्या वेळेस ना असे छोटे खण आत्यांनी माझ्यासाठी आणलेले आणि ताटात ठेवल्यानंतर सारखे ते कळंडायचे. त्यामुळे यावेळेस आत्यांना म्हटलं, तुम्हाला जसा मोठा आणताय ना तसाच मला पण एक खण घेऊन या. तर तुळशीसाठी, माझ्यासाठी आणि आत्यांसाठी असे 3 खणांचे सेट आत्या घेऊन आलेले आहेत. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.